आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे नेस्को ड्रग्ज प्रकरणासंदर्भात। या प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। 8वा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शुभ अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तो वेगळ्या विद्यापीठाचा कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं समोर आलेलं आहे। त्यानं या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवल्याची माहिती समोर आली आहे। तर या प्रकरणी 20 एप्रिलपर्यंत आता अग्रवालला पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, अधिक अपडेट। जगदीश अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की नेस्को ड्रग प्रकरणांमध्ये जे आहे ते मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना जे आहे ते अटक केलेली आहे। यापूर्वी 6 आरोपींना जे आहे ते तत्काळ अटक करण्यात आली होती। नंतर काल एका आरोपीला जे आहे 7व्या आरोपीला अटक केली होती। आता 8व्या आरोपी जो आहे त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। शुभ अग्रवाल नावाचा हा व्यक्ती आहे आणि हा सुद्धा एका कॉलेजचा विद्यार्थी आहे। हे जे सगळे ज्यांनी ड्रग्ज घेतला होता त्यांचा एक साधारण 24 ते 25 जणांचा ग्रुप होता। हे सगळे MBAचे स्टुडंट होते। मात्र चर्चगेटच्या कॉलेजचे काही विद्यार्थी होते, तर काही जण जे मुंबईच्या इतर कॉलेजचे विद्यार्थी आहेत। आणि अग्रवाल जो आहे त्याला उल्हासनगरमध्ये तो लपून बसला होता। तिथून मुंबई पोलिसांनी जे आहे ते शुभ अग्रवालला अटक केलेली आहे आणि अग्रवालला अटक केल्याच्या नंतर त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर ही सुद्धा माहिती जी आहे म्हणजे अग्रवालचे शुभ अग्रवालकडे असलेले लॅपटॉप, त्याच्याकडे असलेले मोबाईल फोन, याच्या सगळ्याची माहिती जी आहे ती आता मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे। आणि त्यामध्ये असं प्राथमिक माहिती मिळते की शुभ अग्रवाल जो आहे तो ड्रग पेडलर म्हणजे ड्रग पोहोचवण्याचं काम जे आहे ते करत होता। हा काम तो नेमका कधीपासून करत होता याची माहिती सुद्धा पोलीस घेत आहेत। मात्र अशा प्रकारच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी विद्यार्थ्यांनाच ड्रग पेडलर म्हणून वापरण्याचं एक नवं सिंडिकेट जे आहे ते मुंबई पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा वापर करूनच विद्यार्थ्यांना ड्रग्ज देण्यात येण्याची माहिती सुद्धा पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।